इंटरव्ह्यूच्या दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली तुझी. आणि दादानी जर का त्याचं ऐकलं तर आपल्याला मुदतवाढ द्यावीच लागणार. असं काहीही होणार नाही. निदान मी तरी तसं होऊ देणार नाही. कमान उदापुरे मारा लवकर, उदापुरे मारा लवकर. माझ्या मिस्टरांच्या कंपनीची सगळी सिक्रेट्स मी तुम्हाला सांगेन. म्हणून जर तुम्ही मला नोकरीवर ठेवत असाल तर मी नोकरी नाही करू शकणार. माझ्यामुळे जर तिच्या आयुष्यात थोडा बदल होणार असेल, मी तयार आहे तिच्याशी बोलून पाहायला. कितीही आरोप झाले असतील तरी शेवटी त्यातून तुम्ही निर्दोष सुटलात, ते जास्त महत्त्वाचं नाही का? सचिन रावांनी इथेच भेटायला सांगितलं होतं, पण इथे तर कुणीच नाहीये. असावरी भोसले आपणच का? तुम्ही? मी श्रद्धा. सचिन साहेबांनी मला तुम्हाला इथे भेटायला सांगितलं होतं. हो, मलाही सांगितलं होतं. ते पण येणारच आहे तिथे. काय झालं, तुम्ही अशा घाबरलेल्या का दिसताय? कुणी मागावर आहे का तुमच्या? नाही, पण हा त्यांचा नेहमीचा रस्ता आहे. ते कधीही जाऊ शकतात इथून. कोण? माझे मिस्टर. आपण दुसरीकडे कुठेतरी थांबूया का? इथे नको थांबूया का? त्यांनी पाहिलं तर. माझं ऐका प्लीज, आपण दुसरीकडे कुठेतरी थांबूया. अहो पण सचिन तर इथे येणार आहेत ना. पण ते येण्याआधी त्यांनी मला इथे पाहिलं तर. म्हणजे तुमच्याशी बोलताना त्यांनी मला इथे पाहिलं ना असावरीताई, तर मला 100 प्रश्न विचारतील ते. आणि मी त्यांच्या मनासारखी उत्तरं नाही देऊ शकले ना तर प्रत्येक उत्तरावर 100 पटके मारतील ते मला. म्हणून म्हणते आपण इथून जाऊया. असावरी, बरं झालं तुम्ही आलात. आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊन बोलूया. माझा नवरा याच रस्त्याने ये जा करतो. ठीक आहे, हरकत नाही. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बोलूया. नाही नको, त्या हॉटेलवाल्याकडून त्यांना कळलं तर. मग एक काम करूयात, इथून जवळच एक मंदिर आहे, तिथे फारशी वर्दळ नसते. तिथे जाऊन बोललं तर? तुमची काय हरकत आहे? नाही, ठीक आहे, चला. घे ग, चहा घे. कसा चाललाय अभ्यास? चांगला चाललाय. मोहिते मास्तरांची शाळा काय म्हणते अगं? लई छान आहे अगं. ते गुरुजींना लई मन लावून शिकवतात. तू जशी तुझ्या मुलींना नाच शिकवते ना, अगदी तसं. अगं असा गुरु मिळायला भाग्य लागतंय. त्या माणसाकडनं जेवढं शिकून घेता येईल तेवढं शिकून घे. अशा देव माणसाकडं शिकायला मिळतंय तुला. हेच तुझं भाग्य आहे. खरंच ते ना गुरुजी खूप हुशार आहेत माहिती आई. मला पण त्यांच्यासारखंच व्हायचंय, एकदम हुशार. वशील एकदम हुशार वशील. तुला माहिती ते काय म्हणत होते? काय म्हणत होते ग? ते म्हणाले की जर मी खूप मन लावून 8वी आणि 9वीचा अभ्यास पूर्ण केला ना यंदाच्या वर्षी, तर मला पुढच्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा देता येईल. आणि एकदा का मी मॅट्रिक दिली की मग मी कॉलेजात जाईन. अगं बाई, कॉलेजात? नाही, कॉलेजात. आणि कॉलेज संपलं की मग मी कलेक्टरीची परीक्षा देईन आणि कलेक्टर होईन. वशील कलेक्टर वशील. अगदी मन लावून अभ्यास कर. तुला कलेक्टर व्हायचंय. माझ्यासाठी, तुझ्या आईसाठी. वशील ना वा? बाय. ए, चहा बरोबर काय खायला आणू का ग? मला नको काही खायला. अगं असं काय करतेस? एवढा अभ्यास करतेस ना वा? काहीतरी खायला नको? थांब, चिवडा घेऊन येते मी. तोवर चहा घे. बोला जावई बापू.
काय काम आहे? नाही, काम काय असणार काका? तुम्हाला तर सगळं माहितीच आहे. माझ्या मागे लागलेल्या कटकळी काही संपत नाही आहेत. एक संपलं की काहीतरी दुसरं रांगडं उभं राहतंय आणि त्याचा परिणाम शेवटी मॉलच्या कामावर होतो. आता हेच बघा ना, काही लोकांनी मॉलच्या साईटवरती येऊन तोडफोड केली. मला कळलंय ते कामगारांनीच केली असं म्हणतात. नाही नाही, मला नाही वाटत तसं. माझ्या मते हा घातपाताचा प्रकार असावा. मी स्वतः तेव्हा तिथे हजर होतो. त्या लोकांनी खूप तोडफोड केली, मारहाण केली. मी सुद्धा अगदी थोडक्यात वाचलो. पण पेपरमध्ये तर नाही, मीच मुद्दामून मीडिया आणि प्रेसला सांगितलं नाही. काय काका, शेवटी काही झालं तरी या मॉलचे मालक तुम्ही आहात. आणि तुमच्या मॉलच्या साईटवर असं काही घडलं, बाहेर कोणाला कळलं तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. म्हणून पण कोण करणार हे असं? माझ्या वाईटावर टपलेल्यांची संख्या कमी नाही काका. त्यांच्यापैकीच कोणीतरी घडवून आणलेलं आहे. यांना असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीत मी मॉलचं काम वेळेवरती पूर्ण करायला नको आहे. पण म्हणजे आम्ही काय करायला हवं अशी तुमची इच्छा आहे? काका, माझ्यावरती कितीही संकट आली, मला कितीही त्रास झाला तरी ही मॉलचं काम मी पूर्ण करणार. कारण हा मॉल माझ्या मित्राच्या शार्दूलच्या नावाने आहे. पण मला फक्त थोडी मुदत वाढवून द्या प्लीज. मी वाटेल ते करीन, दिवस रात्र काम करीन, खूप मेहनत करीन. कुठल्याही परिस्थितीत मी मॉलचं काम पूर्ण करीन काका. पण प्लीज मला थोडीशी मुदत वाढवून द्या प्लीज. काही माझं जगणंच कठीण होऊन बसलंय हो. सतत यांच्या दहशतीची टांगती तलवार असते मानेवर. कधी जीव जायचा काही सांगता येत नाही. तू हे सगळं का सहन करतेस हे मी तुला विचारणार नाही श्रद्धा, कारण हेच सगळं मीही सहन करत आले. आपणच काय, हजारो लाखो बायका हेच सगळं सहन करत असतात. आणि याला कारण एकच, त्यांना वाटत असतं त्यांचे संसार मोडू नयेत. ह्या एका कारणासाठी दावणीला बांधलेल्या बैलाप्रमाणे मूकपणाने सगळा अन्याय सहन करत असतात या बायका. पण आपल्या संसाराचा विचार करताना एक गोष्ट ते विसरून जातात की त्याहूनही महत्वाचं काहीतरी आहे. आणि ते म्हणजे आपलं अस्तित्व. आपलं स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, हीच गोष्ट या बायका विसरून जातात. माझंही तसंच काहीसं झालं होतं. पण आता मला माझ्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली. आणि मला वाटतं तूही या विषयावर थोडा विचार करायला हवा श्रद्धा. पण हा विचार करायला आधी आपला स्वतःवर विश्वास असावा लागतो ना. नवऱ्याच्या धाकापायी मी स्वतःवरचा विश्वासच गमावून बसली. आधी वाटायचं त्याला विरोध करूया, भांडूया त्याच्याशी. पण मग माझ्या लक्षात आलं की मी काहीच करू शकत नाही. त्याच्या ताकदीपुढे मला काहीच करता येत नाही. मी काहीच करू शकत नाही. मी फक्त सहन करू शकते. हेच होतं श्रद्धा. आपण स्वतःला दुबळे समजतो. पण हा दुबळेपणा आपण स्वतःहून ओढवून घेतलेला असतो. आपल्या नवऱ्याच्या प्रेमापोटी तो आपल्यावर हात उचलताना आपला यत्किंचित विचार करत नाही, पण आपण मात्र प्रतिकार करताना प्रत्येक क्षण त्याचा विचार करत असतो. कारण आपलं त्याच्यावर प्रेम असतं आणि म्हणून आपण दुबळे होतो.
श्रद्धा, या जगात देवानी कुणालाही दुबळं बनवलं नाही. म्हणूनच एक साधी छोटीशी मुंगी सुद्धा बलाढ्य हत्तीचा प्रतिकार करू शकते. जर आपणही ठरवलं तर आपणही कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो. पण फक्त आपण आपल्या मनाची तशी तयारी दाखवली पाहिजे. आसावरी म्हणते ते अगदी बरोबर आहे. तुम्ही मनात आणलं तर तुमच्या नवऱ्याच्या विरुद्ध प्रतिकार करू शकता, नक्कीच करू शकता. आणि शिवाय आम्ही दोघं आहोतच मदतीला. ताई, एक विचारू? म्हणजे तुम्ही मला सांगताय की मी माझ्या नवऱ्याचा विरोध करायला हवा, पण तुम्ही हे सगळं का नाही केलं? म्हणजे तो इतका अत्याचार करत होता तुमच्यावर, पण तुम्ही ते सहन का केलं? राम राम. बोला माधवराव, कसं काय येणं गेलं? एक महत्वाची बातमी सांगायची होती. कसली बातमी? ते आपल्या गावचे तात्यागांगण भेटले होते. सांगू राहिले की शेजारच्या गावात झेडपीचे अध्यक्ष रणपिसे साहेब येणार आहे म्हणून. हा, बरं. माझी ओळख आहे त्यांच्याशी. म्हणलं जरा भेट घ्यावी, आपल्या शाळेचं त्यांच्या कानावर घालावं, बघू काय मदत मिळाली तर. चांगली गोष्ट आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत जर शाळेचा विकास होणार असेल तर उत्तम गोष्ट आहे. तुम्ही जाऊन भेटून या त्यांना. म्हणजे तुम्ही येता बरोबर? नाही, मी नाही येणार. तुम्ही एकटेच जा. कसं आहे माधवराव, एकतर या राजकारणी लोकांपासून मी लांबच राहतो आणि माझी आणि त्यांची ओळख नाही, त्यामुळे माझा तिथे येऊन काहीच उपयोग नाही. दुसरी गोष्ट अशी की मी तिथे आलो तर शाळेला उगीच एक दिवस सुट्टी द्यावी लागेल, जे मला अजिबात मान्य नाही. तेव्हा तुम्हीच जाऊन या. असं म्हणता? येतो मी. बरं, चहा घेऊन जा. चहाचं राहू द्या मास्तर. चहापेक्षा शाळेचं काम महत्वाचं आहे, ते अगोदर व्हाय हवं. हा, येऊ मी. बाय. राम राम. या. कसं आहे भोसले, तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला. म्हणजे मॉलच्या कामकाजामध्ये अडचणी येत आहेत, खरं आहे. पण काय, तो प्रश्न आमचा नाही, तुमचा आहे. आम्ही आमच्याकडून कुठल्याही प्रकारची अडचण आणलेली नाही. तुम्हाला पैसे वेळेवर दिलेले आहेत. शिवाय एक दोनदा नाही, जवळजवळ 4 वेळा आम्ही तुम्हाला मुदत वाढवून दिलेली आहे, पण तुम्ही ते काम वेळेत पूर्ण करू शकला नाहीत. मला मान्य आहे काका, पण मला फक्त एक शेवटचा चान्स द्या, लास्ट चान्स. मी नक्की काम पूर्ण करीन. आता चान्स देणारा मी कोण? कारण गेल्या काही दिवसापासून कंपनीचा सगळा व्यवहार नेहाच बघते. त्यामुळे हे काय चाललंय, कसं चाललंय, हे सगळं तीच ठरवते, तीच बघत असते. तेव्हा तुम्हाला लास्ट चान्स द्यायचा की नाही हे सुद्धा तीच ठरवेल. मग नेहा, काय करायचं? यांना मुदत वाढवून द्यायची की नाही? अजिबात नाही. पण काका, आपण यांना आतापर्यंत बरीच मुदत वाढवून दिली, पण त्यांनी मात्र दिलेला वेळ फुकट घालवला. तेव्हा आता आम्ही तुम्हाला आणखी मुदत वाढवून देणं शक्य नाहीये. एकतर तुम्हाला दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करावं लागेल, नाहीतर काम सोडावं लागेल. सॉरी भोसले, यानंतर आम्ही तुमची कुठल्याही प्रकारे मदत करू शकत नाही. मुदत वाढवली जाणार नाही. माझं बोलून झालंय. मी आलेच. आसावरी, तू श्रद्धाला भेटायला अचानक हो कसं काय म्हणालीस? सांगितलं ना मी तुम्हाला, मला भेटून जर तिचा आत्मविश्वास वाढणार असेल, जर तिला
थोडं बरं वाटणार असेल तर नाही सॉरी, नाही तसं नाही. मला तर वेगळंच काहीतरी जाणवलं. म्हणजे असावरी तिच्याशी बोलत असताना तुझ्या मनातला राग, तुझ्या मनातली चीड सगळं सगळं बाहेर येत होतं. तू तू एक प्रकारे रिलॅक्स होत होतीस. असावरी इतके दिवस तू इतकं काय सहन केलंस, पण तोंडातून एक शब्द काढला नाहीस. कोणाला काहीच सांगू शकले नाहीस. का? कशामुळे? कारण माझं प्रेम होतं माझ्या नवऱ्यावर, अजूनही आहे. आसावरी तुम्हा बायकांची हीच खरी शक्ती असते. तुम्ही त्या माणसावर सुद्धा प्रेम करू शकता जो तुमच्या जीवावर उठलाय. चल निघायला हवं. भोसले, तुम्हाला नेहाचा निर्णय कळलेलाच आहे. तेव्हा आता बघा दिलेल्या वेळेत काम कसं पूर्ण करायचं ते. कळलं मला काका. आज बरंच काही कळलं मला. आजपर्यंत मला असं वाटत होतं की मी आजपर्यंत फक्त धनाजीराव मानेंसाठी काम करतोय, कारण कंपनीच्या कामात अंतिम निर्णय तुमचे असतात. पण आजच मला कळलं की मी धनाजीराव मानेंसाठी नाही तर नेहा मानेसाठी काम करतोय. काका, आजपर्यंत मी फक्त तुमच्यासाठी तुमच्याकडे पाहून तुमच्या वकिलाची अरेरावी सहन करत आलो. पण आता तुमच्या सुनेचं बोलणं सुद्धा मला ऐकून घ्यावं लागतंय. काका, ती फक्त तुमची सून आहे म्हणून मी तिचं सगळं ऐकावं, तिच्या मताप्रमाणे चालावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला ते शक्य नाही होणार. कारण मी कुणाचं ऐकायचं आणि कुणाच्या मतानुसार काम करायचं हे ठरवण्याचा अधिकार माझा आहे. मला तुमच्यासाठी काम करायला आवडेल आणि म्हणूनच मी आजपर्यंत ते केलं. पण इतर कुणाच्या हाताखाली काम करणं मला जमणार नाही. अच्छा, म्हणजे हे काम सोडणार तुम्ही? काका, मला जर काम सोडायचं असतं तर मी कधीच सोडलं असतं. पण मी कायम खूप इमोशनली विचार करतो. मी जर हे काम सोडलं तर आपल्यातले संबंध दुरावतील. आसावरी, तुम्ही, आसावरीचे बाबा, मी, आपल्या सगळ्यांनाच खूप त्रास होईल या गोष्टीचा. म्हणून तर आजपर्यंत मी हे काम सोडत नव्हतं आणि पुढे माझी सोडण्याची इच्छा नाही अजिबात. म्हणून तर मुदत वाढवून द्या हे सांगण्याकरता मी प्रत्यक्ष भेटायला आलो तुम्हाला. काका, तुम्ही मला एक शेवटचा चान्स. भोसले, उगाचच तुम्ही हे सगळं बोलताय. माझ्या हातात काहीच नाही आहे. जी तुम्हाला परवानगी देणार होती ते तुम्हाला नाही म्हणाले. अरे, मी नाही काय करू शकत तुमच्यासाठी. ठीक आहे, तुमचा अमूल्य वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद.